नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. अति झालं आणि हसू आलं अशी म्हण आहे. काय होते बघा, राजकारणामध्ये माणसं बोलायला लागतात. आपल्या बोलण्यातले अर्थ काय निघतात ह्याचं काही नाही, तोंडात आलं की बोलून टाकतात. झालं कसं, नाना पटोले काय बोलले जरा बघा व्हिडिओ एकदा बघून घ्या. ते सांगितले देवेंद्र फडणवीसनं. काल परवा आमचे विद्वान मित्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी म्हणाले अजित पवार विभीषण आहे. मला एवढा आनंद झाला. आता अजित पवार जर विभीषण असतील आणि ते आपल्याकडे आले तर आपण कोण? आणि ते ज्यांच्याकडनं आले ते कोण? पाहिलं काय आहे, वडाची साल पिंपळाला लावायची. आपण काय उदाहरण द्यायला लागलो होतो, त्याचा अर्थ काय निघतोय याचा अजिबात विचार करायचा नाही. अजितदादा पवार म्हणजे बिभीषण. जर बिभीषण अजितदादा असतील तर रावण कोण तर असेल, राम कोण तर असेल, हो की नाही? मग त्याचे संदर्भ आत्ताच्या काळात लावायचे असतील, मग आत्ताचा रावण कोण, आत्ताचा राम कोण? बिभीषण ज्यांच्यासोबत आहे तो झाला राम, आणि तुमच्यासोबत जे आहेत ते कोण? रावण. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही शरद पवारांना रावण संबोधतात. आता किती आहे ना, किती गहन अर्थ आहे ह्याचा. पण काय माणसं लाईटली बोलतात, आपल्या वाक्याचा अर्थ काय होतो हे पण लक्षात घेत नाहीत. आणि नाना पटोले याच्यासाठीच प्रसिद्ध आहेत. कसं होतं बघा, जे नाना पटोले मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहत होते ते 238 मतांनी विजयी झाले काय. आणि आता विदर्भातला काँग्रेसचा पराभव जो आहे तो नाना पटोलेंच्या नेतृत्वामुळे आहे. यासाठी आता विदर्भातलीच मंडळी काँग्रेसमधली एकत्र येत आहेत आणि नाना पटोलेंचं नेतृत्व बदलावं अशी मागणी करत आहेत. काळाची पावलं कशी फिरतात ती बघा. माणसं बोलायला लागली की याचा संदर्भ लक्षात घेत नाहीत, मागचं पुढचं पाहत नाहीत. नाना पटोले असं म्हणाले होते, क्या हो सरकार आमचं येणार आहे, देवेंद्र फडणवीस कसले गृहमंत्री होतात, ते निवडूनच येत नाहीत. देवेंद्र फडणवीस निवडून येत नाहीत म्हणणारे नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी भाजपची आमदार मंडळी निवडून आणली. महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपचा आकडा हा सर्वात मोठा आहे. आणि एखाद्या गटाचा, एखाद्या युतीचा जो आकडा आहे तोही रेकॉर्ड ब्रेक आहे. म्हणजे फासे पडले की माणसाचे उलटे पडायला सुरू होतात. नाना पटोलेंचे फासे आता उलटे पडले आहेत. आणि महाविकास आघाडीतली सगळीच मंडळी ही अंतर्गत घाबरून गेली आहेत. ते आणतायत लढण्याचा, मात्र मनातून ते घाबरलेले आहेत. आणि घाबरलेल्या मानसिकतेतूनच आपण काय बोलतोय याचा अर्थ त्यांना कळत नाही. आणि त्यातून वेगळीच समस्या, बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना, तसं नाना पटोलेंची अवस्था झाली आहे. आणि स्वतःहून त्यांनी सगळ्या गोष्टी ओढवून घ्यायला सुरुवात केली आहे. वरती श्रेष्ठी नाराज, विदर्भात जिथले नेते, विदर्भातले काँग्रेसमधले लोक नाराज, आपल्या तोंडामुळे, फुटकळ तोंड जे आहे ना, बडबड अधिक करण्यामुळे सगळीच मंडळी नाराज. आणि त्यातूनच मग अशी विधानं होतात. आणि लोकांमध्ये देखील खरे नाना पटोले पोहोचत असल्यामुळे नाना पटोलेंची पातळी काय आहे हे लक्षात येतं लोकांच्या. आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस वेगाने घसरते आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.